सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर आज 17,500 रुपये हेक्टरप्रमाणे पीक विमा आज 10:30 वाजतापासून 10:30 मकर संक्रांतीनिमित्त पीक विमा वाटप या जिल्ह्यांमध्ये व या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। आज मकर संक्रांतीनिमित्त राज्य सरकारने केंद्र सरकारकडून पीक विमा खात्यामध्ये तब्बल किती मिळत आहे? 650 कोटी रुपये। तर आज सकाळी 10:30 वाजल्यापासून पीक विमा खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। कोणत्या जिल्ह्यात निधी आलेला आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। पीक विमा भरपाई, क्रॉप इन्शुरन्स पेआउट। तर आता यामध्ये सोयाबीन, तूर, मका, ज्वारी तर या पिकांचा अतिवृष्टी, दुष्काळी कीड रोगामुळे जे काही नुकसान भरपाई शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारकडून 650 कोटी रुपये पीक विमा मंजूर होऊन वाटपास सुरुवात झालेली आहे। तर आता या जिल्ह्यांमध्ये यामध्ये सर्वप्रथम जो काही जिल्हा यामध्ये अहमदनगरमध्ये राज्य सरकारचा जे काही हिस्सा यामध्ये 6,000 रुपये, केंद्र सरकारचा यामध्ये हिस्सा आहे 10,000 रुपये आणि एकूण टोटल रक्कम ज्या यामध्ये 16,000 रुपये इथं मिळत आहे। पुणेमध्ये जे आहे 5,400 तर राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा 7,200 असे मिळून 12,600 रुपये इथं जमा होत आहे। मुंबई शहरमध्ये 3,200 तर केंद्र सरकारचे 4,000 तर असे मिळून 7,200 रुपये मुंबई शहरमध्ये जमा होत आहे। मुंबई उपनगरमध्ये राज्य सरकार 3,000 आणि केंद्र सरकार 4,500 तर असे मिळून 7,500 रुपये जमा होत आहे। ठाणेमध्ये 4,800 ते केंद्र सरकार 6,200 असे मिळून 11,000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहे। पालघरमध्ये राज्य सरकारचे 5,000 आणि केंद्र सरकारचे 6,500 असे मिळून 11,500 रुपये हेक्टरप्रमाणे पैसे येत आहे। रायगडमध्ये 4,200 ते जे काही केंद्र सरकारचे 8,500 असे मिळून 10,000 रुपये भरपाई इथं येत आहे। तर आतापर्यंत आपण अहमदनगर, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगडपर्यंत बघितलेलं आहे। त्यानंतर जे ते आपलं यामध्ये रायगडमध्ये 4,200 आणि 5,800 असे मिळून 10,000 रुपये भरपाई जमा होत आहे। रत्नागिरीमध्ये 3,800 राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे 4,700 असे मिळून 8,500 रुपये। सिंधुदुर्गमध्ये 3,600 आणि केंद्र सरकारचे 4,400 असे मिळून 8,000 रुपये जमा होत आहे। नाशिकमध्ये 5,000 रुपये राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे 6,000 असे टोटल मिळून 11,000 रुपये जमा होत आहे। धुळेमध्ये राज्य सरकारचे 4,400, केंद्र सरकारचे 5,600 असे मिळून 10,000 रुपये जमा होत आहे। नंदुरबारमध्ये 4,200 व केंद्राचे जे की 5,400 असे मिळून 9,600 रुपये जमा होत आहे। जळगावमध्ये 4,000 आणि केंद्राचे 8,000 असे मिळून 12,000 रुपये भरपाई जमा होत आहे। अहमदनगरमध्ये 6,000 रुपये आणि केंद्राचे जे की इथं 10,000 तर असे मिळून 16,000 रुपये। तर काही जिल्ह्यांमध्ये 17,500 रुपये हेक्टरप्रमाणे पैसे येत आहे। बीडमध्ये 5,800 तर इथं राज्याचे आणि केंद्राचे 6,200 असे मिळून 12,000 रुपये जमा होत आहे। लातूरमध्ये 7,000 राज्याचे, केंद्राचे 8,000 आणि टोटल मिळून 15,000 रुपये येत आहे। त्यानंतर उस्मानाबादमध्ये राज्याचे 6,500, केंद्राचे 7,000 आणि असे मिळून 13,500 रुपये जमा होत आहे। तर आतापर्यंत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, जालना, परभणी तर यापर्यंत बघितलेलं आहे। जालन्यामध्ये राज्याचे 5,600, केंद्राचे 6,400 असे मिळून 12,000 रुपये जमा होत आहे। परभणीमध्ये 4,800 तर केंद्राचे 5,200 असे मिळून 10,000 रुपये जमा होत आहे। तर हिंगोलीमध्ये 6,400 ते 5,000 याप्रमाणे 9,600 रुपये जमा होत आहे हिंगोलीमध्ये। नांदेडमध्ये 7,200 राज्याचे आणि केंद्राचे 8,800 रुपये याप्रमाणे 16,000 रुपये जमा होत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 6,200 राज्याचे आणि केंद्राचे 4,000 तर असे मिळून 10,200 जमा होत आहे। बुलढाण्यामध्ये राज्याचे 9,000 आणि केंद्राचे 8,000 असे मिळून 17,000 रुपये जमा होत आहे। अकोला राज्याचे 15,000 आणि केंद्राचे 8,000 असे मिळून 23,000 रुपये याप्रमाणे भरपाई मिळत आहे। त्यानंतर जे ते आपलं यामध्ये वाशिममध्ये राज्याचे 8,000 आणि केंद्राचे 6,000 असे मिळून 14,000 येत आहे। अमरावतीमध्ये राज्याचे 2 आणि केंद्राचे 20 असे मिळून 22,000 रुपये भरपाई येत आहे। यवतमाळमध्ये 7,800 जे की राज्याचे आणि केंद्राचे 9,800 असे मिळून 17,600 रुपये जमा होत आहे। नागपूरमध्ये
राज्य सरकारचे 6,800 आणि केंद्राचे 4,900 असे मिळून 11,700 जमा होत आहे. भंडारामध्ये राज्याचे 4,200 आणि केंद्राचे 3,800 याप्रमाणे 8,000 रुपये जमा होत आहे. गोंदियामध्ये 4,400 राज्याचे आणि केंद्राचे 5,600 याप्रमाणे 10,000 रुपये जमा होत आहे. चंद्रपूरमध्ये जे की राज्य सरकारचे 5,600 तर केंद्राचे 7,200 याप्रमाणे 12,800 रुपये जमा होत आहे. गडचिरोलीमध्ये 4,800 राज्याचे आणि केंद्राचे 5,500 याप्रमाणे 10,300 रुपये जमा होत आहे. गडचिरोली झाल्याच्या नंतर सांगलीमध्ये राज्याचे 2,800 आणि केंद्राचे 4,800 असे मिळून 7,600 जमा होत आहे. कोल्हापूरमध्ये राज्याचे 3,000 आणि केंद्राचे 6,000 असे मिळून 9,000 रुपये प्रमाणे. सोलापूरमध्ये राज्याचे 7,400 आणि केंद्राचे 6,900 असे मिळून 14,300. साताऱ्यामध्ये जे काही राज्याची इथं 4,900 आणि केंद्राचे 6,100 असे मिळून 11,000 रुपये भरपाई येत आहे. तर आता कोणाला आधी पैसे इथे मिळणार आहे? सर्वप्रथम आता तुमचा पीक विमा मंजूर होऊन तुमचे पंचनामे कंप्लीट झालेले असणे आवश्यक आहे. आधार लिंक, पीक पेराचा अहवाल म्हणजे तुम्ही तुमची ई पीक पाहणी केलेली असणे आवश्यक आहे. तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे. तर अशा शेतकऱ्यांना पहिले पैसे मिळणार आहे. आता यामध्ये बरेच जणांचे प्रश्न असतील की पैसे उशिरा काय येतात, DBTमध्ये त्रुटी असते, आधार लिंक नसते, तुमची जी की KYC केलेली नसते, त्यानंतर तुमचा पीक विमा मंजूर होत नाही, त्यानंतर तुमचा रिपोर्ट पेंडिंगमध्येच राहतो. तर उपायासाठी तुम्ही तुमच्या बँकमध्ये जाऊन KYC करून घ्यायची आहे, आधार लिंक तपासा, पीक पाहणी करून घ्यायची आहे. त्यानंतर या वेळेचा पीक विमा वाटपास दिला जातो. तर आता कोणत्या पिकाचा पीक विमा तुम्हाला मिळणार आहे? अतिवृष्टी असेल, ढगफुटी, दुष्काळ, पिकावर कीड रोग, वाऱ्याचा तडका, त्यानंतर पाणी जे काही जास्त प्रमाणामध्ये झाल्यावर गारपीट, पेरणी अपयशी, तर अशा वेळेस हा जो पीक विमा आहे ते शेतकरी बांधवांना दिला जातो. त्यानंतर यामध्ये निधी कुठून जे काही मिळते, तर आता केंद्र सरकार प्रधानमंत्री पीक विमा योजना, क्रॉप इन्शुरन्स सबसिडी, तर आता त्यानंतर राज्य सरकार महाराष्ट्र ॲग्रिकल्चर जे काही इथं कंपनी आहे त्याचप्रमाणे यामध्ये पीक विमा कंपनीने जे काही हिस्से घेतलेले राहते तर त्यानुसार शेतकरी बांधवांना भरपाई इथं दिली जाते. तर आता कोणत्या पिकाचा पीक विमा इथं मंजूर झालेला आहे? यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा, मक्का, ज्वारी, बाजरी, भात, ऊस, तर काही जिल्ह्यांमध्ये तर आता जे काही गहू, हरभरा तर या पिकांचा देखील समावेश आहे. त्यानंतर उडीद, मूग, पैसे कसे जे काही गणल्या जाते म्हणजे पैशाचं कॅल्क्युलेशन म्हणजे भरपाई कशी तुम्हाला इथे दिली जाते, एकूण प्रीमियम, टक्केवारी भरपाई. त्यानंतर इथं एका उदाहरणार्थ 30,000 असेल तर तुमची 50% जर भरपाई नुकसान असेल तर त्याला विभागले जाते. तर म्हणून तुम्हाला 17,500 रुपये याप्रमाणे काही शेतकऱ्यांना 6,000 ते 8,000 देखील इथं मिळत आहे. पैसे कोणाला आधी मिळतात? तर यामध्ये जास्त नुकसान भरपाई असलेले जिल्हे, तुमचा अहवाल म्हणजे तुमचा जे काही जिल्ह्यांचा यादीमध्ये नाव आहे की नाही ते, DBT लिंक असलेले गावानुसार, त्यानंतर तुमच्या गावातील पंचनामे व तुमचे अप्रूव्हल झालेले असणे आवश्यक आहे. पीक विमा मंजूर झालेल्या तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज सकाळी 10:30 वाजल्यापासून 10:30 पीक विमा खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. आता यामध्ये शेतकऱ्यांनी काय करायचे आहे? सर्वप्रथम ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्यांनी आधार लिंक तपासा, मोबाईल अपडेट करा, त्यानंतर बँकमध्ये जाऊन चेक करून घ्या की DBT लिंक आहे की नाही. तर त्यानंतर ग्रामसेवकाकडे तुम्ही तुमच्या पिकाची नोंद केली नसेल तर पिकाची नोंद करा, KYC पूर्ण केलेली नसेल तर KYC पूर्ण करून घ्या. अधिक माहितीसाठी व तुम्हाला तक्रार करण्यासाठी हा जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 14447, तर या पिकाची तुम्ही तक्रार करू शकता की आम्हाला पीक विमा इथं मिळालेला नाही. तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे. तर मकर संक्रांतीनिमित्त पीक विमा अखेर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप, रब्बी, अग्रिम जमा होण्यास सुरुवात. लगेच तुम्ही टोटल क्लेम पेड किती आहे लगेच चेक करा, खात्यामध्ये पैसे येत आहेत.